गणेश टेकडी गणपती मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मी निघालो श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर इथे, जे नागपूरपासून 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे। नागपूरमधून मी कोराडीला जायला निघालो होतो, पण नागपूरमध्ये खूप जास्त ऊन होती आणि बाईकमध्ये पेट्रोल पण कमी होता, त्याच्यामुळे मला कोराडीला पोचायला थोडासा वेळ लागला। पण मी जसं तसं करून कोराडीला पोचलो। पोचल्यानंतर मला कोराडी माता मंदिर जवळ 10 रुपयाची पर्ची फाडावी लागली, कारण ती मंदिराजवळ कार आणि बाईक पार्क करण्यासाठी खूप मोठी सुविधा करण्यात आलेली आहे। त्यासाठी मला 10 रुपयाची पर्ची फाडावी लागली। बाईक पार्क केल्यानंतर मी निघालो देवीच्या दर्शनाला। मंदिराकडे जात असताना तुम्हाला दुकानं दिसून येणार, जिथून तुम्ही मातासाठी हार, फुलं वगैरे घेऊ शकता। मंदिरात पोचल्यानंतर मी सर्वात आधी माताचं दर्शन घेतलो। दर्शन घेतल्यानंतर मी मंदिर पाहायला लागलो, कारण ती मंदिराची बनावट मला खूप जास्त आवडली। आणि जेव्हा तुम्ही कोराडी माता मंदिर मध्ये तुमच्या फॅमिली सोबत मिळून याल तर तेव्हा तुम्हाला इथे वेगळाच आनंद मिळणार, आणि ते आनंद कसं मिळणार ते तर तुम्हाला इथे एकदा आल्यावरच समजून येणार। आणि जेव्हा तुम्ही कोराडी माता मंदिर मध्ये नाईट मध्ये याल तर तुम्हाला इथे खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळून जाणार, कारण ती जेव्हा इथे नाईट मध्ये लाइटिंग लागते तेव्हा इथला व्ह्यू पाहण्यालायक राहते। चला मी तुम्हाला कोराडी माता मंदिरचा नाईटचा व्ह्यू दाखवते, आणि हा व्ह्यू पाहिल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगा जो की तुम्हाला नाईटचा हा व्ह्यू कसा वाटला। हा होता नागपूरच्या कोराडी माता मंदिराचा व्लॉग। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।